जय मल्हार। देवा 9 लाख सोन्याची तुझी जेजुरी देवा सोनियाची। दर्शन झालेलं आहे खूप सुंदर असा, 5 मिनिटं पण नाही लागलं। जय मल्हार। सगळ्यात जास्त व्हायरल असलेली विष्णू पादुका हल्दी भंडाराच्या राशी। हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड ब्लॉग सोहना एक ब्लॉग। हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड ब्लॉग मध्ये। गुड मॉर्निंग। जेजुरी पाठीमाग जेजुरी गड दिसते आपल्याला आणि आम्ही सगळ्यांना लेट झालो। देव गेलं पुढं, तर चला पटपट चालून गडावं दर्शनाला। देवांसोबत जावा होता बट लेट झाला, लई लेट उठलो। 3ला उठायचं तर 5ला उठलो, आता 6:30 वाजलं। पहिल्यांदा असं लेट झालं, वाईट वाटते। देवांसोबत जावाला मजाच वेगळी असते। आणि काय सकाळ सकाळ मस्त वातावरण झालंय, असं वाटतं पाऊस येईल की काय। गडावर गेल्यावर वेगळाच आनंद होईल। पाठीमाग जेजुरी गड दिसते तुम्हाला। लयूच लेट झालो ना, आता देववरती पोहोचून दर्शन पण घेतलं वाटतं। काय दुकानं पण नाही खुलली अजून, सकाळचं 6:30 वाजलं। 1 तास लेट झालो। 4ला उठायला पाहिजे होता। बेलचा आवाज नाही आला बोलतो ना, रातभर गोष्टी करत होत्या। हा, रातभर 12:30 1 वाजलं तरी बोलतो बोलूया। सोन्याची तुझी जेजुरी, सोन्यासारखा कलर आलाय सकाळ सकाळ मस्त। चला एलकोट एलकोट चढूया वरती पहिलं। देवा धंतुची जेजुरी, धंतुची जेजुरी देवा सोनिया। आमची माणसा वर्षी खाली आली तरी आम्ही वरती चढतो ना। आईच्या मुलं झाला, सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या ना। चला उधली तो देवा भंडार। 9 लाख पायऱ्या देवा तुझे किल्ले आला। जबरदस्ती टीका लावायचा आहे, काय बोलायचं, पूर्ण कपडा माखवला। धंतुची जेजुरी देवा सोनियाची, धंतुची जेजुरी देवा सोनियाची, धंतुची जेजुरी देवा सोनियाची। अर्धे रस्त्यावर पोहोचलो, फटफट चढलो। देवा 9 लाख पायऱ्या, देवा 9 लाख पायऱ्या, 9 लाख पायऱ्या देवा तुझे किल्ले आला। 9 लाख पायऱ्या देवा तुझे किल्ले आला। देवा धंतुची जेजुरी, देवा धंतुची जेजुरी, धंतुची जेजुरी देवा सोनियाची। जाऊ दर्शनाला, चला पटपट। सगळ्यांना लेट झालो ना, पण देव पण नाही दिसत। दर्शन बिर्शन करू आता, आतमध्ये गर्दी नाही आहे। दर्शनाच्या लाईनीला लागलो पहिला, लाईन एकदम खाली आहे। शुक्रवार आहे, पब्लिक लयूच कमी आहे, दर्शन पण मस्त होईल। सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा। विषय काय माहिती, जेजुरीला आल्यावर योग आणि पहिला तोंडाने ते धंतुची जेजुरी देवा सोनियाची, धंतुची जेजुरी देवा सोनियाची। दर्शन झालेलं आहे खूप सुंदर असा, 5 मिनिटं पण नाही लागलं। आणि नाईक परिवार बामणनोगरी तुम्ही बघू शकता, पूर्ण नाईक परिवार बामणनोगरी। जय मल्हार। हर हर महादेव। चिंतामणी मोर्या, आनंदीचा उदय उदय, भैरवनाथाचे चांग भले, सदानंदाचा येलकोट, येलकोट येलकोट जय मल्हार। जय 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 मल्हार।
देव गेले जेजुरा देव मल्हारी सुंदरी आरती करी देव ओवाळी नाना परी अंधनाचा भडका कोकरेचा तुकडा आनंदाचा येळकोट अडकल के भडकल के भंडार गोल गोल हजारी आग्या मुरली चला आरती पण भेटली आम्हाला आता आणि देवाची प्रदक्षिणा आता हल्दी भंडाराच्या राशी हल्दी भंडाराच्या राशी भंडाराच्या राशीने देव माझा लोलत होता भंडारा राशीने देव माझा लोलत होता जय मल्हार येलकोट जय मल्हार जय मल्हार येलकोट 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 महादेव सगळ्यात जास्त व्हायरल असलेली विष्णू पादुका त्याचा आपण आज फर्स्ट टाइम दर्शन करतो फर्स्ट टाइम मी करतोय ही गोष्ट बॅरिकेड लावलाय बरा झाला सीन झाला असता नाही तर असते असती ती झिजली असते हात लागून जास्तीत जास्त रील व्हायरल व्हायला लागले ना त्याच्यावर त्यामुळे बॅरिकेड लावला तर चला आता आमच्या देवाच्या 3 प्रदक्षिणा झाल्या आता आणि पुढे काय कसा बघूया चला धन्यवाद कुठली तुम्ही कल्याणची का हा आम्ही बामणडोंगरी सीधा उलवे बघता ना बघत राहा चला एलकोट जय मल्हार नाईक परिवार बामणडोंगरी जय मल्हार जय मल्हार एलकोट महादेव महादेव जय 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 नाईक परिवार की जय हल्दी भंडाराच्या राशी हल्दी भंडाराच्या राशी भंडाराच्या राशीने देव माझा लोलत होता तुम्ही यस एलकोट बघत राहा व्हिडिओ बघत राहा हाय हाय येईल युट्यूबला उद्या बघत राहा चला कोलीकोपरचे ना एलकोट चला जय मल्हार एलकोट चला या जय वाटतंय का उघड आणलाय बर की चला
काय बोलता भाई तुम्ही कोली कोपरची पेंदरची का अरे टी शर्ट सेम तुमच्या मस्त मस्त चणा घाला पैसे नाही का आता माझ्या आलं ना म्हणून कुर्ता घातला हॅलो बाबू काय बोलता आईला खाली उतरलो आता 8:15 वाजलं आम्ही 6:30ला सुरुवात केली ती चढायला 1.5 तासानं सगळा उडकला म्हणजे आम्हाला परफेक्ट भेटला सगळा आरती पण भेटली देवाची चला धन्यवाद गोंधळ चालू झालेला आहे चला गोंधळाला जाऊ आलो सगळे आराम वगैरे केला या आणि आता आतामध्ये गोंधळ चालू झालाय जाऊन बघू कसं काय विषय आज सुरू उद्या करून देवाच्या काही घडत नाही पण देवीचा गोंधळ करावा लागतो अजून गोंधळ नाही केलं तर काय होतं खरं मध्ये गोंधळ दारामध्ये गोंधळ प्रपंचामध्ये नोकरी चाकरीमध्ये गोंधळ आहे घटाला माळ लावायची म्हणून राहिल्यापैकी तुळजापूरची भावनी आहे माता जगदंबा हो कोल्हापूर सोडून तुळजापूरची भावनी आजला गोंधळ झालेली आहे तर राहिल्यापैकी भांडणची काळूबाई तिथे नांदती माझी या काळूबाई गोंधळ सोडून म्हणजे या भोळ्या भक्ताच्या गोंधळात भांडणची काळूबाई तो हे हिरव्या साडीला पिवळी
हात नाही घालायचा ना गोंधल्याही शपथ गंडवलं नाही तर आम्ही लास्ट टाइम जाऊ मी आलेलो तो गोंधळ झालता बाई गोंधळ आवरी मजा आली सगळी नाचत कुणी काय फक्त काय चाललेलं काय आम्हाला समजलं नाही आरती बिरती काय सगळी आश्चर्यचकित आहेत गोंधळ झाला का त्याच गोंधळानंतर व्हायचा साखळी खेचाची प्रथा असतं वर उचलायचं फक्त सोडायचं नाही सोडलं तर काय
गोंधळ वगैरे झाला आता, कपडा चेंज करून ते कुर्ता आणि हात जेवून वगैरे निघायचा आता. वाजलं का ती 11:30 वाजला आता गोंधळ होऊन. गोंधळ जास्त मला समजलं नाही. तुम्ही माझी 2023ची जेजुरीला आलेलो ती वाली व्हिडिओ बघा. कायच मजा आलेली गोंधळाला, म्हणजे सगळी इन्व्हॉल्व आणि एकदम असं भंडारा फुल. काही तसं करूनच नाही दिला, अडचण झाला. अहो ते चला पण झाला, देवाचं कार्य संपन्न झाला. ब्लॉग अपलोड करायचा नेटवर्कच नाही जेजुरीमध्ये, म्हणजे स्पीडला. मस्त सगळा आटपला आणि आमची मंडळी बघू शकता पूर्णपणे कार्य व्यवस्थित झाला आता. अध्यक्ष नमस्कार, मी भरत नाईक, आगरी समाजामध्ये मोडतो. आम्ही दरवर्षी आमचे कुलदैवत तुळजापूर जेजुरीमध्ये आणतो. जेजुरीमध्ये शंकर भगवानांनी खंडोबाचा अवतार घेऊन राक्षसाचा वध केला. म्हणजे थोडक्यात यासे त्याचा नाश केला आणि ते नाशाप्रमाणे अंत केला. त्या अंताचा सुख बनवण्यासाठी आम्ही दरवर्षी तुळजापूरला येतो. बोला येलकोट येलकोट. कुलदैवत घेऊन येत असतो. पहिल्यांदा तुळजापूर, नंतर जेजुरी. आणि नाईक परिवार म्हटलं म्हणजे आमचा एक मोठा दैवत आहे. जवळजवळ पनवेल तालुक्यामध्ये 1 नंबरचा नाईक परिवार आहे. नाईक परिवार बोलल्यानंतर आम्हाला 4 बशी 5 बस आणल्या तरी पण कमी पडतील अशा पद्धतीचा मोठा एक परिवार आहे. नुसतं करगोटा आपण ज्याला म्हणतो, जी वसुली देण्यासाठी करगोटा असतात, तेच करगोटा आमचं जवळजवळ 250 आहे. 260 करगोटे असं काहीतरी आहेत. 260 करगोटे म्हणजे एवढं जोडं समजा ते का 260 जोडे आहेत. तर नाईक परिवारामध्ये दरवर्षीप्रमाणे आला आणि सर्व लोक एकजुटी राहतात, चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. आमचे बघत आणि आमचं गोपी आहे ते चांगल्या पद्धतीने, म्हणजे गोप्याचा सन्मान पण आम्ही करतो, हे करतो. अशा पद्धतीने कुलदैवत जोपासण्याची जी क्रिया आहे, सकाळी लवकर उठणे, देवाच्या आंघोळी करणे, समया लावणे, हे करणे. आणि आमचा देवारा पण सेपरेट आहे. आणि नाईक परिवार म्हटलं म्हणजे खरं खुशीने जर आमचे जर मनुष्य जर असं उधळले तर म्हणतात, तर लाखो करोडो रुपये बोलले तर आम्ही 1 महिन्यात देणारी माणसं आहे. एवढा श्रीमंत परिवार आहे हा नाईक परिवार. सगळेच लोक खाते बिते श्रीमंत आहेत, वधू श्रीमंत आहेत. आणि कुलदैवाच्या दैवाने समजा आम्ही सर्व लोक एकत्र राहतो. कधी भांडण तंटा होत नाही आमची. हीच कुलदैवतांची प्रार्थना आहे आम्हाला आणि प्रसन्न आहे. धिंगाणा गावात धिंगाणा. जय मल्हार. फायनली म्हटलं आम्ही चला आता जाऊ घरा. डायरेक्ट घरा गेल्यावर धिंगाणा आहे तो वेगळा. नाचती बिचीन सगळा फुल मजा करते. संध्याकाळचे 6:15 वाजला आता आणि फुटबॉल मध्ये आलो. काहीतरी मॅगडी बघते किती दिवस बाहेरचा खाल्ला नाही. आजचा शेवटचा दिवस, याच्यानंतर काही खाणार नाही असं ठरवलंय मी. इच्छा तर नव्हती खावायची, बट काय करणार, ऐसा आया आल्यावर तर खायलाच पाहिजे. आवरे दिवसानं कॉफी घेतली आणि बर्गर घेतलाय. फायनली उलव्यात आलो आता. अरे उलव्यान आल्यावर वेगळीच भीती वाटते रे, बाहेरच राहत वाटते. पण आता
घरात आता आता मी काम करते. असला मोठा टोप उचलून घेतलाय मी 45 किलोचा. हा बोल. हो हो होच बोलायचा होता तुला. बस औरत बोलायचा होता. तर 45 किलोचा टोप घेतलाय मी. काम केलंय. चला आणि त्या सर पण सोबत आहे. चला चला आली जेजुरी घरी. आता घरी आली जेजुरी. नाचाला आता सगळी तयार होतील. बँड बिंड आलं. फायनली घरात पाऊल टाकला. आई आली ना. आईला मिस केला 2 दिवस. फोन करायला चान्स नाही. श्रावणी पण आमच्या फोन करायला चान्स नाही म्हणतं काय काय मग आम्हाला आमच्या आठवण आली का नाही? तुमची आठवण येते पण मी तरी आठवण का नाही काढत. आपण नाही. चल ना चल चल लवकर. फायनली आता रेडी वगैरे झालोय. पण भंडारा उरलूच असं रेडी फायदा नाही. पण फ्रेश झालो आणि चाललो आता. नाचत असतील आमचे देवाऱ्यांची पब्लिक.
देवारा बघू शकता कैसा सजवलाय मस्त, कणा वगैरे काढलाय. तुम्हाला जर काही फूड फंक्शन असेल तर लागला तर कॉन्टॅक्ट करा. काय एक नंबर मजा घ्या. मस्त प्रीत बोलला का जुना साथीदार आहे तो सोबत वाजवाचा, तर बोलतो त्याची मुलाखत घे बोलतो. लाजते भाई. चला मस्त वाटलं दादा. महादेव.
झाला संपन्न 3 दिवसाचा सोहळा आणि आजची जी पालखी म्हणजे देव गावातून पूर्ण अख्खा फिरवत नाचत आलो आणि आरती वगैरे करून सोहळा संपन्न झाला. रात्रीचं 12 वाजता आता आणि ब्लॉग एंड करूया जेजुरीचा. एकत्रच करतोय वाला ब्लॉग आणि कसा होता ब्लॉग ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि अजून नवीन असेच कॉन्टेंट येत राहतील. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपलं लवकरच 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत. तर मला असं वाटतं की बड्डेच्या आधी झालं तर बेस्ट होईल, कारण ते 19 डिसेंबरला बड्डे आहे माझा आणि त्यासाठी 2 महिना बाकी आहेत किंवा 1 महिना बाकी आहे. तर बघूया होते की नाही. आपण इच्छा तर करू शकते काय म्हणून हां बड्डेच्या आधी 1 लाख झालं तर चलो मिळते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब इम्पॉर्टंट आहे तुमचा. तुमचे 2-3 घरांशी फोन असतील त्यांची करून टाका. चला बाय बाय, भेटूया उद्याच ब्लॉगमध्ये.